आपल्याला पुढे जायचं आहे. मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला महायुती सोबतच राहायचं आहे. कारण आमची मजबूत आहे महायुती, आमची मजबूत आहे महायुती. मग का होणार नाही काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची माती? अरे आमच्याच हातात येणार आहे मुंबई येणार आमच्याच हाती, मुंबई येणार आहे आमच्याच हाती. पण मायावती जवळ आहे आमचा हाती. तर ठीक आहे, आज इथे आपण सगळेजण आलेले आहात. देवेंद्रजी आणि एकनाथरावजी बोलणार आहेत. अनेक ठिकाणी बीजेपी शिवसेना युती झालेली आहे आणि आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो, पण सगळ्यात जास्त जागा आपल्या निवडून आल्या. आणि या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही कुठे एकत्र आहोत, कुठे एकत्र नाही. माझ्या पक्षाला काही ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत, काही ठिकाणी मिळाल्या नाहीत. त्या का मिळाल्या नाहीत ते काही मला कळलं नाही. थोड्या जागा तर सोडायला हव्या होत्या. पण ठीक आहे, आपली अडचण होती, त्या अडचणीतून पुढं जायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांसोबत, देवेंद्रजींसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि पुढे RPIचा सन्मान केला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. एकनाथरावजींना मी भेटलेलो आहे आणि मी तुमच्यासोबत आहे. माझा पक्ष तर आपल्यासोबत आहे आणि मला मंत्री केलेला आहे. मी बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रामध्ये झालेला मी पहिला मंत्री आहे बाबासाहेबांच्या नंतर. माझ्या पक्षात आहे की खासदार नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकॉग्नाइज आहे. गन्ना किसानी सिम्बॉल मला मिळालेला आहे. अजून 2 राज्यामध्ये, छोट्या राज्यात माझा पक्ष रिकॉग्नाइज झाला तर मला देशाच्या पातळीवर नॅशनल पार्टीचा दर्जा मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विनंती आहे, ज्या ठिकाणी भाजप कमळ आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, सध्या धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे नाही, ते एकनाथ शिंदेंकडे आहे. कारण उद्धवजींना वाटलं होतं की एकनाथ शिंदे लवकर जाणार नाही. ज्यावेळेला ते तिकडे चालले होते गुवाहाटीला, तेव्हा उद्धवजींचा त्यांना फोन आला होता की या परत या, तुम्हाला करतो, मुख्यमंत्री करतो. पण उद्धवजी बनले त्याच वेळेला त्यांना बनवलं असतं तर ते तुमच्यासोबत राहिले असते. पण ठीक आहे, उद्धवजी आणि राज एकत्र आलेले आहेत, पण त्याचा अजिबात फायदा होणार नाही. काँग्रेस आता वेगळी लढती आहे. त्यामुळे मुंबई शहर जे आहे आणि 29 महानगरपालिका सगळ्या आपल्याला जिंकायच्या आहे. आणि मुंबईची महानगरपालिका आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुंबईचा महापौर आपला झालाच पाहिजे. मागच्या वेळेला 2012 मध्ये माझा पक्ष तुमच्यासोबत आला, महायुतीसोबत आला, युतीसोबत आला, त्यावेळेला महायुती झाली. आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान असताना सुद्धा भाजप शिवसेनेला RPIच्या पाठिंब्यामुळं इथला महापौर करण्याची संधी मिळाली. आता का मिळणार नाही? मी तुमच्यासोबत आहे, नसतो तर मला माहीत नाही. ठीक आहे, आमची मतं कमी मतं आहेत, पण मी तुमच्यासोबत आहे. नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा माझ्यासमोर आहे. मुंबईला त्यांनी भरभरून दिलेला आहे. मुंबईचे सगळे ब्रिज आहेत, मेट्रो आहे, अत्यंत झोपडपट्टीचा विकास आहे. अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत, भरपूर पैसा त्यांनी दिलेला आहे. आणि आता देवेंद्रजीचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार हे मुंबईसाठी फार मोठं चांगलं काम करत आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत आहे. तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूँ. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आठवले साहेब.
आता एक आगळा वेगळा असा सत्कार सोहळा इथे होणार आहे. आपल्याला माहिती आहे मुंबईतले डबेवाले त्यांचं नियोजन कशा पद्धतीने असतं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांची नोंद झालेली आहे. मी माननीय आमदार श्रीकांत भारती यांना विनंती करतो की आपल्या मुंबईच्या डबेवाल्यांना या मंचावरती घेऊन यावं. त्यांच्याकडनं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्वरित सर्व डबेवाले, आपल्या मुंबईचे डबेवाले त्यांच्या सत्काराला इथे मंचावरती आलेले आहेत. त्यांना विनंती करतो आपण आणलेली भेट आपल्या दोन्ही मान्यवरांना इथे त्यांना सुपूर्द करावी. मुंबईचे डबेवाले त्यांचं नियोजन, जी लोक कामासाठी जातात त्या योग्य व्यक्तीला योग्य डबा देण्याचं काम असतं आणि हाच डबा ते भेट म्हणून आपल्या नेतृत्वाला देत आहेत. माननीय देवाभाऊंना, माननीय एकनाथजींना हे भेट स्वरूपात हा डबा त्यांना देत आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक अतिशय सुंदर असं बॅनर मुंबईकरांसाठी इथे आणलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून आपल्या या मुंबईकरांच्या डबेवाल्यांचं स्वागत करूया. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. हे परिश्रम करणारी ही मंडळी आहेत आणि एक ठसा त्यांनी आपल्या कामाचा जागतिक पातळीवरती उठवलेला आहे. असे आपले मुंबईचे हे सर्व डबेवाले आपल्या मान्यवरांचा सत्कार करत आहेत. माननीय देवाभाऊंचा सत्कार करत आहेत. माननीय एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करीत आहेत. पुन्हा एकदा टाळ्या वाजून यांच्या या कार्याला आपण सलाम करूया. आपण याला नेहमीच पाहतो. असे आपले मुंबईचे खरे परिश्रम करणारे आपले हे सर्व बांधव आहेत. मी खूप खूप धन्यवाद त्यांना देतो की आपण इथे येऊन आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही एक जिव्हाळ्याची भेट दिलेली आहे. मी माननीय एकनाथजी शिंदे यांना विनंती करतो, महाराष्ट्राचे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण इथे जमलेल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला अंधार दूर करून नवा प्रकाश निर्माण करणाऱ्या सावित्रीबाईंना मी वंदन करतो. आणि आजच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या विजयी मेळाव्याला विजय मिळावा ना, आपला विजय पक्का आहे. उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित मंत्री केंद्रीय आपले रामदास आठवले साहेब, विनोद तावडेजी, रामदासभाई कदम साहेब, आनंदराव अडसूळजी, अमित साटमजी, आशिष शेलारजी, मीनाताई कांबळे, योगेश कदम, राहुल शेवाळे, गौतम सोनावणे, सिद्धार्थ कासारे, सचिन मोहिते, मिलिंद देवरा, रवींद्र वायकर, डॉक्टर श्रीकांत शिंदे, खूप लोक आहेत. सगळ्यांची नावं नाही घेत, चालेल ना. सन्माननीय उपस्थित
मान्यवर सर्व खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मुंबईकर लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय. सभेला कार्यकर्ते उत्साहात आलेत. सगळं भरलेलं आहे, तुडुंब गर्दी आहे, उत्साह आहे, जल्लोष आहे. आणि म्हणून हे कार्यकर्तेच या निवडणुका जिंकून देत असतात. आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. नेत्यांची निवडणूक लोकसभा, विधानसभा झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आमच्या निवडणुकीसारखं लक्ष देऊन सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणणार. आणि म्हणून हा आपल्या प्रचाराचा शुभारंभ नाही, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही विजयाची नांदी आहे. विजयाची नांदी. महापालिकेची निवडणूक सुरुवातच धुमधडाक्यात झाली आहे. महायुतीचे तब्बल 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलंय. मी मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन करतो आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, कारण शेवटी सगळ्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. हा इतिहास आहे. आणि सुरुवातीलाच आपण जो विजय मिळवलेला आहे, त्यामुळे समोरच्या लोकांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि 16 तारखेला विरोधकांचा बँड वाजवून आपल्याला गुलाल उधळायचा आहे. उधळायचं आहे ना. आपण लोकसभा जिंकलो, विधानसभेला ऐतिहासिक विजयाची नोंद केली आणि नगर परिषदेत देखील जवळपास 75% पेक्षा जास्त जागा मिळवून आपण हॅट्रिक केली. आणि आता या महापालिकांमध्ये आपल्याला चौकार मारायचा. आणि म्हणून या निवडणूक 2025 मी एकच सांगतो, 2025 तो सिर्फ टेलर था, अभी तो पूरी पिक्चर बाकी है. महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय मी माझ्या लाडक्या बहिणींना देतो आणि लाडक्या भावांनाही देतो. लाडक्या भावांना पण देतो. आणि एवढंच सांगतो, मी